इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. एनडीटीए जमीन प्रकरण सामोपचाराने मिटणे शक्य, राठोड. एनडीटीए जमीन प्रकरणी न्यायालयाच्या निकालानंतर घडामोडींना वेग आला आहे. ॲडव्होकेट आशुतोष राठोड यांनी जमिनीबाबत पुढील 3 महिन्यात न्यायालयीन तोडगा शक्य असल्याने पोलीस आयुक्त आणि प्रशासनाने प्रतिसाद द्यावा असे आवाहन केलं आहे. मी आशुतोष राठोड, सिनियर ॲडव्होकेट. माझे क्लायंट डॉक्टर अरविंद मोरे यांच्या संदर्भात यांच्या वतीने आज मी स्टेटमेंट करतो आहे की नाशिक शहरातील जो खूप जुना मुद्दा आहे एनडीटीए आणि जुने पोलीस आयुक्त कार्यालय या जमिनीचा वाद, तर याची सर्व कायदेशीर सर्व न्यायालयांचे आदेश यांचे अवलोकन करता आणि प्रशासन आणि खास करून माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्याबरोबर कायद्याने जे पात्र आहेत ते संचालक अशा सर्वांची एक जर बैठक झाली तर याच्यात निश्चितच 3 महिन्यात हा तोडगा निघू शकतो आणि या सर्व बाबींवर एक अतिशय चांगला सोल्युशन निघून नाशिक शहरात एक चांगला पायंडा आपण पाडू शकतो. याच्यात आता कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट महेश कुमार गोयल यांनी जे डॉक्टर मोरे यांना धमकी दिली आहे आणि त्या धमकीमध्ये CP साहेबांच्या नावाचा गैरवापर केलेला आहे, ते प्रकरण कायद्याच्या दृष्टीने मार्गी लागेलच. परंतु आज महत्त्वाचा मुद्दा असा आहे की एनडीटीएच्या जागा आणि आयुक्त पोलीस जुने पोलीस आयुक्तालयाची जागा याचा कायद्याच्या चौकटीत राहून मार्ग निघू शकतो. ही आमची भूमिका जाहीरपणे मांडण्यासाठी आजची पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे. आम्ही प्रशासनाला साथ घातली आहे, त्यांनी प्रतिसाद द्यावा आणि हा प्रश्न 3 महिन्यात आपण सोडवू असा मला विश्वास आहे. त्याच्यात रीतसर माननीय पोलीस आयुक्त साहेबांना आम्ही कम्युनिकेशन केलेलं आहे. आता रीतसर त्यांची वेळ घेऊन त्यांना कायदेशीर याच्यातनं कसं सोडवता येईल हा प्रश्न याची एक नोट सादर करू आणि त्याच्यानंतर एकमत झाल्यानंतर मग जिल्हा न्यायालय आणि माननीय उच्च न्यायालय इथे योग्य ती प्रक्रिया पार पाडू हा प्रश्न सोडवता येईल. पत्रकार परिषदेत ॲडव्होकेट राठोड यांनी शरणपूर रोडवरील 6 एकर जागेवरून डायोसेशन ट्रस्ट आणि कंपनीतील वादावर तोडगा शक्य असल्याचे सांगितले. यातील 3 एकर जागा पोलीस आयुक्त कार्यालयास मिळावी, उर्वरित जागा शैक्षणिक संस्था रहिवाशांना द्यावी. NCALTच्या आदेशान्वये डॉक्टर अरविंद मोरे यांची कार्यकारी संचालकपदी नियुक्त करावी. अतिरिक्त सत्र न्यायालयाने अजय श्रीवास्तव यांचा जामीन रद्द केला आहे. मोरे यांनी श्रीवास्तव यांचा जामीन फेटाळावा म्हणून याचिका दाखल केली होती. NCN न्यूजसाठी सचिन लिवटे, नवीन नाशिक.